देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय, बीड जिल्ह्यात जेव्हा 6 पैकी 5 आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. बीड जिल्हा फार लकी आहे, कारण बीड जिल्ह्यामध्ये 19 मध्ये 14 मध्ये 6 पैकी 5 आमदार निवडून आले. आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत, आमच्यावर राष्ट्रवादी आहे, अजितदादा पवारांचेही आमदार आहेत. आम्ही मरमर करून काम करून निवडून आणलंय. आज आम्ही एकत्र आहोत. ते पालकमंत्री आहेत, त्यांना विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करतील. पण आज देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा पहिल्यांदा आलात, 5 आमदार या बीड जिल्ह्याचे झाले आणि मी पण मंत्री झाले. बघा, मी मंत्री झाले आणि तुम्ही मुख्यमंत्री झाला, थोडंसं लक आमचं पण आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद हा आहे, कुठला अभिनिवेश नाही, कुठला बडेजाव नाही. मला माहिती जेव्हा हे भाऊबिलीच्या घोषणा देत आहेत, कारण देवेंद्रजींना मी ज्या पद्धतीने ओळखते, तुमच्यापैकी मंचावरचं मला नाही वाटत तेवढं पद्धतीने ओळखतंय कोणी. देवेंद्रजी थोडेसे ओशाळलेत, थोडे लाजायलेत, कारण हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे. कारण काम करा, कामाने तुम्ही कीर्ती रूपाने उरा, हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. आणि त्यामुळे आज त्या संस्कारात वाढलेला एक माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आले आहे. त्यामुळे मी येणार म्हणजे येणार. शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाणार आहे, मी येणार म्हणजे येणार. तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची वेळ आल्यावर कोणताही अभिनिवेश न ठेवता येणार म्हणजे येणार. कामासाठी, या जिल्ह्याच्या विकासासाठी, या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही. सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला, 5 वर्ष मी मंत्री राहिले, पालकमंत्री राहिले, पण एवढा सुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही. या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाचे जात धर्म विचारला नाही. सुरेश अण्णांसाठी देवेंद्रजी फडणवीस उभे राहिले आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना निवडून आणलं. ते म्हणले ते हरळ उगवली वगैरे, त्यांची भाषा खरंच आहे. कारण काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर त्याला पद नाही दिलं, आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणारं काम आम्ही केलेलं आहे. आज या बीड जिल्ह्याचं नाव या देशामध्ये अनेक क्रांतीवीरांमुळे झालं, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांमुळे झालं, या जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांमुळे झालं. इथे सांगितलं की केशर काकू क्षीरसागर एक महिला असून सतत खासदार राहिल्या, विमलताई पालकमंत्री राहिल्या, प्रीतमताई खासदार राहिल्या. त्यांनी सुद्धा या खुंटेफळची ईसी देण्यासाठी 3 दिवस बसून तिथे ईसी आणून दिली. प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, कारण या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे या जिल्ह्याच्या प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक विचाराचा, प्रत्येक जातीचा नेता उभा आहे. हे चित्र या राज्यामध्ये जावं ही माझी इच्छा आहे. देवेंद्रजी एकच वाक्य बनून सांगेन, हा जिल्हा आहे ना, जसा सह्याद्री कळला नाही मोगलांना, त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांना वाटत हे मुठभर सैन्य घेऊन आम्हाला सारखे कसे हरवतात. सह्याद्रीच्या कराकपारीमध्ये फिरणारे मावळे कसे गायब व्हायचे, कसे यायचे, कसे आक्रमण करायचे, हे त्यांना कळलं नाही. सह्याद्रीच्या अंगाखेंद्यावर खेळलेल्या शिवबा आणि त्यांच्या मावळ्यांनी मोगलांच्या नाकात दम केला होता. तसा हा माझा जिल्हा सुद्धा आहे. हा गडांचा जिल्हा आहे. गडांवरून राजकारण होतंय असं बाहेर वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही. गडांच्या गादीवर लोक नतमस्तक होतात, पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही. हा जिल्ह्यामधला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे.